श्रीराम समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. क्षणभर नामस्मरण करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून श्रीमद गुरुचरित्र सारामृत कथा श्रवण करूया. श्रोते हो, सिद्ध नामधारकाला सांगतायत, श्री गुरु म्हणतायत, बाबा रे, भस्म विभूती लावल्या गेली आणि भस्म विभूती लावल्यावरती त्या पतिताने 7 रेघा उल्लंघन केल्या आणि 7 रेषा ओलांडल्यानंतर त्यांनी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली सांगितलं. आणि नुसतं सांगितलं नाही तर 4 वेदांचा अर्थ उकलून सांगितला. 4 वेदांमधल्या सांगसंहिता म्हणून दाखवल्या. नवे नवे आलेल्या विप्रांना वादामध्ये हरवण्याच्या आधी शापही प्राप्त झाला. केलेल्या कर्माचं फळ त्यांना मिळालं, ते निघून गेले. पण या पतितानी विचारलं की महाराज, मी जर खरंच 7 जन्मापूर्वी इतका विद्वान होतो तर आज माझी ही अवस्था कशामुळे झाली, ही मला सांगा. आज मी एवढा विद्वान असताना 7 जन्मानंतर खरं म्हणजे माझी ऊर्ध्वगती व्हायला पाहिजे होती, माझी अधोगती झाली कशामुळे? त्यावेळेला गुरुजी सांगायला लागले. स्वामी सांगतायत, बाबा रे, पाप पुण्यांची गती आपुले आर्जव भोगिती. कर्म विपाकी असे ख्याती, कर्म श्रेष्ठ कर्मानुसारी. प्रत्येक जण आपापल्या कर्माने जीवनामध्ये ऊर्ध्व आणि अधोगतीला प्राप्त होतो. ते कशा कशामुळे होतो ते मी तुला सांगतो. हे मूळ उत्पत्तीचे लक्षण, नाना दोषांचे आचरण, तेने ही हीन जन्म घेणे, विप्रादिचारी वर्णांची. माणसाच्या वागणुकीमुळे माणूस जन्म प्राप्त झाल्यावरती केलेल्या सत्कर्माचा आणि दुष्कर्माचा साठा म्हणजे या कर्माचं फळ म्हणजे जन्म आहे. अनेक दोषांचे तुला विस्तार सांगतो. या दोषाचा विस्तार सांगतो की सविस्तर, करिता अनेक आचार जन्महीन जाती व्हावे. एखाद्या ज्ञानी माणसाने जर चुकीचं आचरण केलं, चुकीचा आचार केला, तर त्या आचरणाचं फळ ज्ञान असून सुद्धा, मंडळी, आपल्याकडे शासन सांगताना सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानी माणसाला जास्त शासन सांगितलंय. ज्याला त्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि तो चुका करतो त्याला शासन जास्त सांगितलंय. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कोणकोणत्या माणसाने चुका केल्यावरती कोणकोणत्या पद्धतीची त्याला फलप्राप्ती होती, त्याला अज्ञानी जन्म प्राप्त होण्याचं कारण काय असेल तर ते सांगायला सुरुवात केली. महाराजांनी सांगितलं, सगळ्यात पहिल्यांदी गुरु अथवा माता पिता सांडोणी जाय तत्वता, चांडाळ जन्म होय निरोता, सोडिता कुलस्त्री असे. आपल्या कुलस्त्रीचा त्याग केल्यावर, आईवडिलांचा गुरूंचा त्याग केल्यावरती माणसाला अज्ञानाचा जन्म प्राप्त होतो. माणसाचं ज्ञानहीन म्हणून जन्म होतो, जिथे त्याला फक्त आणि फक्त केवळ आणि सेवक म्हणून जीवन जगावं लागतं. कुलदेवता सोडून अनेकांची पूजा करतो, कायम खोटं बोलतो, सदा जीवांची हिंसा करतो, कन्येचा विक्रय करतो, ज्या गोष्टी खऱ्या नाही त्या खऱ्या आहे म्हणून सांगतो, जो अभक्ष भक्षण करतो, जो अश्वविक्रय करतो, जो सदा अज्ञानी, भ्रष्ट, अविवेकी लोकांचा संग करतो, त्यानंतर जो गाय वासरांमध्ये विघड घडवून आणतो, जो राणामध्ये अग्नी घालतो, जो आईला सोडून आपल्या पत्नी सोबत राहतो,
त्याही बरोबर जो सदैव बैलावरती बसतो, विप्र तीर्थ जावोन श्राद्धादी न करी जाण, परान्न प्रतिग्रह घेणे तोही होय चांडाळ. सदैव आपल्याकडे अन्नाला फार शुद्धी सांगितलेली आहे. अन्न शुद्धी एवढ्या करता ज्या अन्नाच्या रसापासून माणसाचं रक्त आणि बुद्धी, त्याही पुढे माणसाचा वंश वृद्धी होती, ते रक्त शुद्ध होण्याकरता अन्न शुद्धीला फार महत्त्व आहे. ते अन्न ज्या वेळेला शुद्ध असतं त्यावेळेला त्याला या गोष्टींची प्राप्ती होती. त्याही बरोबर आपल्या आईवडिलांची न सेवा करता, त्यांचा प्रतिपाळ न करता जो जगतो तो अज्ञानी म्हणून जन्माला येतो. एक पहिली स्त्री असता तिचा त्याग करून दुसरीशी संग करतो, तोही पतित होतो. अतिथी श्रमून आला त्याला अन्न देत नाही. जो योग्य लोकांची निंदा करतो, तळे विहिरी फोडतो, शिवालयाची पूजा मोडतो, विद्वज्जन लोकांना त्रास देतो, आपल्या स्वामी स्त्रियेशी, आपण ज्याच्याकडे काम करतो त्याच्या पत्नीवरती शत्रू मित्र विश्वास स्त्री यांच्याशी जो व्यभिचार करतो, तोही पतित होऊन जन्माला येतो. अतिथी आलेल्या असताना त्याला न जेवू घालता आपण जेवतो, तोही पतित होतो. संध्यासमयी जो संध्या न करता बाहेर फिरतो, तोही पतित होतो. राजाने भूमिदान दिलं ते आपण हिरावून घेतो, संध्याकाळी जो शयन करतो तोही अज्ञानी म्हणून जन्माला येतो. माध्यान्हकाळी वैश्वदेवाच्या समयाला दाराशी आलेल्या अतिथीला जो अन्न न देता दुष्टोत्तर बोलतो, वाणी आपली कटू, असं होतंच हो मंडळी. बघा, अनेक वेळा आपल्याला अनुभव येतो, आपण दाराशी आलेल्या अतिथीला म्हणतो बस झालं आता सकाळी देणं झालंय हो. नाही, जो गंगा तीर्थांची निंदा करतो, एकादशीला भोजन करतो, जो आपल्या स्वामीला रणांगणामध्ये एकटा सोडून देतो, तोही पतित होऊन जन्माला येतो. पुढे आपल्या स्त्रीचा संभोग पर्वणीवर करतो किंवा हरिहरादी दिवशी, शिवरात्र एकादशीच्या दिवशी स्त्री संभोग करतो, त्यालाही पतितावस्था प्राप्त होती. मृत्यू दिवशी जो श्राद्ध करत नाही, केलेलं पुण्य जगाला सांगत फिरतो, जो वाटेकऱ्यांना अडवणूक करतो, तोही चांडाळ होतो. जो कोणी उष्ण काळामध्ये पानपोई घालतो, तिथे जो विघ्न करतो, तो ज्याला नाडी न कळता वैद्यकी करतो, विनाकारण लोकांना औषध देत फिरतो, तोही महापातकी होतो. जारण मारण मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी, जन्म चांडाळ होय त्रिशुद्धी, वेद मार्ग त्यजिता विप्रे. श्री गुरु सी नर म्हणे कोण, आपल्या गुरूंना जो नर म्हणतो, हरिहराची निंदा करतो, हरिहराची निंदा करून अन्य देवांची पूजा करतो, आपले आपले कर्म त्यजून जो वागतो, जो सदैव अज्ञानाचा संपर्क करतो, विधवा स्त्रीशी जो संग करतो, शिव्या देऊन अतिथीला जेवू घालतो, श्राद्ध दिवशी जो पिंड करत नाही, त्यालाही पतितावस्था प्राप्त होती. आई वडील माता पिता यांचा द्वेष करून अनेक नको नको ते व्यभिचार करतो, गुरुची निंदा करतो, एका देवतेला सोडून अनेक देवांना मनोभावे भजण्याचा आव आणतो, पण मनामध्ये मात्र त्याच्या कलुषित भाव असतो. त्याच्याही जीवनामध्ये त्याला अनेक दुःखांना सामोरं जावं लागतं. लोकांचे वर्मकर्म सदैव आपण उच्चारण करतो, तो हृदयरोगी होतो. स्त्रियांना गर्भपात करवतो, तो पुढे वांझ होऊन उपजतो. धर्मशास्त्र पुराण जे सांगतात ते ऐकत नाही. पतिता सवे करी इष्टती, गर्धव जन्म पावती, त्या असी रस औषध घेती, मृगयोनी पावेतो. ब्रह्महत्या केली जरी, क्षयरोगी होय निर्धारी, सुरापानी ओळखापरी, श्यामदंत उपजे. अश्ववध गोवध करतो, तो पुढे कालांतरी वांझ होऊन उपजतो. विश्वासघातकी नराला जो नको त्या गोष्टी विश्वासघाताने जिंकवतो, तोही पतित होतो.
जो एकाचा सेवक चाळवून घेऊन जातो त्याला कारागृहामध्ये भोग भोगावे लागतात. सर्प जातीला मारणारा सर्प होतो. चोरी करण्याच्या प्रकरणामध्ये जो स्त्रियांना चोरून जातो घेऊन तो मतिहीन होतो. सदा क्लेशी होतो, अंती नरकामध्ये जातो. जो सुवर्ण चोरी करतो त्याला प्रमेह व्याधी होते. पुस्तक चोरताना अंध होतो. वस्त्र चोरी करणारा जरी, गणद्रव्य चोरी करणारा श्रीश्री सोगी होतो. परद्रव्य अपहार करणारा, परदत्तापहार करणारा, परद्वेषी करणारा, धान्य चोरणारा अपुत्री होऊन जन्माला येतो. अन्न चोरी केल्यावरती गुल्मव्याधी होते. धान्य तस्कर केल्यावरती रक्तांग दुर्गंधी होतं. एखादा तेल चोरतो त्यालाही दुर्गंधी शरीरामध्ये प्राप्ती होती. परस्त्री ब्रह्मत्व जो अपहरण करतो तो ब्रह्मराक्षस होऊन उपजतो. मोती माणक चोरी करतो तो अज्ञानी होऊन जन्माला येतो. शाखा फळं चोरी करतो खरुजे त्याला रोग होतो. रक्तांगद गोचिड होतो. कास्य लोह, कार्पास्त्र, लवण याची चोरी करणारा श्वेत कुष्ठ होऊन जन्माला येतो. देवाचं द्रव्य चोरी करणारा, देव कार्याचा नाश करणारा पंडुरोगी होतो. फळ चोरी करणारा विद्रूप होतो. परनिक्षेप चोरी करणारा सदैव शोक आणि धनतस्कर चोरणारा उष्ट्रायिका. फल चोरी करणारा वंचर, जल चोरी करणारा कावळा, गृहोपकरणे चोरणारा काक होऊन जन्माला येतो. मधुतस्कर करणारा, गोरस चोरी करणारा कुष्ठरोगी होऊन जन्माला येतो. जो जे कर्म करतो त्याला काय काय फलप्राप्ती होती, गत जन्मात जे केलं असेल ते या जन्मात, आणि या जन्मात जे केलं असेल ते येणाऱ्या जन्मात भोगावं लागतं. हा जन्म सिद्धांत आध्यात्मिक विषयावरती फार महत्त्वाचा मांडला गेला आहे मंडळी. त्यापुढे आता शांती पर्वामध्ये व्यभिचार प्रकरण सांगितलं. जो परस्त्रीला आलिंगन देतो तो शतजन्म श्वान होऊन जन्माला येतो. पुढे 7 जन्म दुःख भोगतो. परस्त्रीला दृष्टीने पाहणारा अंधत्व होऊन जन्माला येतो. बंधुभार्येशी संपर्क करणारा गर्धभ होऊन जन्माला येतो. तो जन्म सोडून पुन्हा साप होतो. पुन्हा नरकामध्ये जाऊन नाना कष्ट भोगतो. आपल्या सखीशी, मातुल स्त्रीशी एखादा संपर्क करतो तोही श्वान होतो. परस्त्रियांचं वदन दुर्बुद्धीने पाहणाऱ्यांना चक्षुरोग होतो. आपण अज्ञानी आहे, ज्ञानी व्यक्तीच्या पत्नीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो तोही कालांतराने पतित होतो. असे धर्माधर्म सांगितले गेले. त्रिविक्रम भारती ऐकतोय. महाराज, हे सगळे पाप घडले मान्य आहे, आपण कर्म विपाकामध्ये सांगितलंय, पण हे सगळे पाप दूर होण्याचा काही उपयोग नाही आहे का? उपाय नाही आहे का? याचं प्रायश्चित्त काही नाही का? आम्हाला प्रायश्चित्त सांगावं महाराज, कारण हे सगळे पाप आपण सांगितले, पण या पापातनं बाहेर पडण्याचा मार्ग सांगावा. दुःख माणसाला अज्ञानीपणे पण काही दुःख घडतात, अज्ञानपणामध्ये सुद्धा काही पाप घडतात. याच्यासाठी काही पर्याय नाही का सांगा? तेव्हा स्वामी सांगतायत, प्रथम भावा ब्रह्मदंड तेणे होय पापखंड, गोदाने सालंकृत अखंड, अशक्त तरी द्रव्य द्यावे. याला गोदान विधान सांगितलं आहे. पहिला ब्रह्मदंड व्हावा, त्यांनी पापखंड होतं. निष्क अथवा अर्धनिष्क सूक्ष्म पाप जाय निक, त्याने विधी द्रव्य द्यावे. अज्ञानात जर पाप घडलं असेल तर सगळ्यात पहिल्यांदी प्रायश्चित्त कोणतं असेल तर अज्ञानकृत्य पापासी पश्चात्तापे शुद्धीपर्येसी गुरुसेवा तत्परेसी केली या गुरु निवारी. अज्ञानात घडलेल्या पापांचा संहार गुरुच्या सेवेने सुद्धा कमी होतो. फक्त मनोभावे सेवा केली पाहिजे. आपण काय पाप केलं माहिती नाही आहे, प्रायश्चित्त कसं घ्यावं हे माहिती नाही आहे, त्यांनी 200 प्राणायाम करावे, 10 पुण्य तीर्थावर स्नान करावं, 3 गुंज सुवर्ण द्यावं, 2 नदी काठी गावांची यात्रा करावी. यांनी सौम्य पातक दूर होतात. स्त्री पुरुषांमध्ये दोघांमध्ये एकानेही पाप पुण्य केलं तरी दोन्ही गोष्टी दोघांनाही प्राप्त होतात. आणखीन एक प्रकार आहे, जो गायत्रीचा 10,000 जप करतो त्यांनी गायत्री कृच्छ केल्यावर महादोषातून पवित्र होतो. प्रजापत्य कृच्छ केल्यावरती, एक भुक्त जेवण केल्यावरती, आयचित भिक्षा घेतल्यावरती, 3 दिवस उपास करून गुरुचरणांचं स्मरण केल्यावरती सौम्य पातकांचा नाश होतो.
अतिकृच्छ असं एक विधान आहे की ज्याच्यामध्ये सामान्य दोष नाहीसे होतात. यामध्ये अन्न घ्यावे, सप्तविंशी ग्रास, 27 घास जेवण करावं. सकाळी 12, रात्री 15 किंवा दोन्ही वेळेला 8-8 ऐचित अन्न घ्यावं. 27 घास जेवण करावं. यांनी सौम्य पातक 1 महिनाभर करावं. हेही सुद्धा 3 दिवस उपास करावे. 3 दिवस उपोषण झाल्यावर घृतपारण करावं. 3 दिवस फक्त तूप घ्यावं. 3 दिवस नुसतं दूध घ्यावं. 3 दिवस फक्त वायुभक्षण करावा आणि पुन्हा 1 दिवस दूध घ्यावं. एवढं सगळं शक्य नसेल तर किमान अशक्त शरीर असेल तर तीळ गुळ लाह्यांचं पीठ करून एक उपवास करावा. काही पानांच्या पर्णोदकाचं प्राशन केल्यावरती सुद्धा प्रायश्चित्त घेतल्याचं फळ मिळतं. कमळ, बेल, अश्वत्थ, कुशोदक, बिंदू नित्य पान करावे सत्य, पर्णकृच्छ परियसा. रोज कमळाच्या पानावरचं पाणी, बेल ज्या पाण्यामध्ये ठेवलाय ते पाणी, कुशोदक दर्भाचं पाणी, किंवा एक म्हणजे चंद्रायण आचरण करावा. तो चंद्रायण व्रत असा आहे की अमावस्येला 1 घास जेवण करावं. पुढे पौर्णिमेपर्यंत हा 1-1 घास वाढवावा. पौर्णिमेपर्यंत 15 घास खावे. पुढे पुन्हा उतरत 14, 13, 12 असं कमी कमी करत अमावस्येपर्यंत पुन्हा 1च घास खावा. पश्चातापाने पाप दूर होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पश्चाताप. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी फक्त हविषान्न भक्षण करावं. हे जो कोणी करतो त्याच्या जीवनामधले सामान्य पाप निश्चितच दूर होतात. आता तीर्थयात्रेचं महत्त्व सांगतो. महाराज म्हणतायत हे सगळे प्रायश्चित्त कशा करता सांगतोय. पहिल्यांदा दानाचं प्रायश्चित्त सांगितलं, नंतर पर्णोदकाचं प्रायश्चित्त सांगितलं. आता स्वामी सांगतायत की विधिपूर्वक शुचिर्भूत होऊन कोटी गायत्रीचा जप केला तर ब्रह्महत्येचं पाप नाश पावतं. समुद्र सेतू बंधनावर स्नान केलं, भ्रूणहत्येचं पाप जर अज्ञानात घडलं असेल तर बरं का जातं. लक्ष गायत्री जप केल्यावर सुरापान पाप लय झालं. सुवर्ण केल्यावरती 7 लाख जप करावा. पण हे अज्ञानातलं सांगतोय, म्हणजे इकडे जप करावा आणि तिकडे पाप करावा असं मुळीच नाही बरं. 8 लाख गुरुतल्पकाला गायत्री जप पाप नाश करतो. आता काही वैदिक स्तोत्रांच्या पाठपठनानेही पाप दूर होतं. केलेलं कर्म हे पुण्य घडण्याकरता उपयोगाला येतं. त्यामध्ये पवमान शन्न सूक्त पठन केल्यावरती तेही हविषान्न भक्षण करून पंचमहापातकांची बोहरी होती. 5-6 मास मिताहार करून पुरुष सूक्त म्हणल्यावरती आपण केलेल्या दुष्कर्मांचा नाश होतो. त्रिमधू मंत्र सूक्त म्हणल्यावर सुवर्णात्री नास मंत्र जपावे. नाचिकेत समस्त पातकांचं प्रायश्चित्त. नारायणपन्न सूक्त जपावं. भक्तिपूर्वक पंचमहापातकांचा नाश करतं. त्रिपदा गायत्री मंत्राचा जप केला अघमर्षण त्रिरावृत्रेसी सप्तजन्माचं पाप नाश पावतं. अनेक विधानांमध्ये एक आणखीन विशेष विधाने पंचगव्य प्राशन करावं. गोमूत्र, गोमय, क्षीर, दधी, घृत आणि कुश या विविध मंत्रांनी निळ्या गाईचं गोमूत्र, कृष्ण गाईचं गोमय, तांबड्या गाईचं क्षीर, श्वेत गाईचं दधी आणि कपिला गाईचं तूप असं 5 पंचगव्य मिळाले तर फार उत्तम. गोमूत्र पावशेर घ्यावं. अंगुष्ठ पर्व गोमूत्र घ्यावं. क्षीर पावशेर घ्यावं. दही 3 पाव घ्यावं. घृत पावशेर घ्यावं. तेवढंच कुशोदक मिळवावं. मंत्रांचा विचार करावा आणि या मंत्रांनी हे एकत्र करून ह्याचं प्राशन करावं. टप्प्याटप्प्यामध्ये जेव्हा जेव्हा ह्या गोष्टी करता येतील ते कराव्या. नाही मिळालं तर कपिला गाईचं मुख्य मिळालं तरी चालतं. पंचमहापातक म्हणजे कोणकोणते? ब्रह्महत्या, सुरापान, सुवर्णस्तेय, गुरुतल्पक आणि 5वा जो त्यांच्यामध्ये मिळून पाप करतो तो. अशा 5 महापातकातनं जर आपली बोहरी व्हावी वाटत असेल, आपण बाहेर पडावं वाटत असेल तर अनेक हे जे काही प्रायश्चित्त सांगितलेत ते करावे आणि पुन्हा आपल्याकडनं चुका घडणार नाही याची काळजी घ्यावी. स्वामींनी सांगितलं, ह्यांनी विचारलं माझ्याकडनं काय पाप झालं होतं. श्री गुरु म्हणती, पतितासी पूर्वी तू विप्र होतासी,
माता पिता गुरुदोषी तेने होय चांडाळ. आई वडिला आणि गुरूंची निंदा केल्याचं फळ तुला या जन्मात अज्ञानी होऊन जन्माला यावं लागलं. त्यांनी सांगितलं, आता तुमचं दर्शन झालंय, खरं म्हणजे आता मला पुन्हा पतित नकोय होणं. आतला आपला स्पर्श झाला, एकदा लोखंडाचं सोनं झालं, पुन्हा लोखंड होता कामा नये. मंडळी, हा म्हणतोय, याच्या मनामध्ये सतत विचार चालू आहे, पण याच्या घरचे येत आहेत, रडतायत स्वामींसमोर. याची पत्नी रडतीये, याची मुलं रडतायत, सांगतायत आमच्या वडिलांना आम्हाला पुन्हा परत पाठवा. पर याला ज्ञानी अवस्था प्राप्त झाल्यामुळे हा बघतोय मला आता घरी जायचं नाही. शेवटी स्वामींनी याच्या शरीराची लागलेली भस्म विभूती धुवून टाकली आणि याला पुन्हा आपलं अज्ञानी केलं. अज्ञानी झाल्यावरती हा आपल्या घरी निघून गेला. पण या अंगावरच्या भस्माच्या विभूतीनी याच्या ती धुतल्याबरोबर याला पुन्हा पतितावस्था प्राप्त झाली. कशा प्रकारे त्या भस्माचा प्रभाव काय आहे आणि यात विशेष आणखीन असं कोणाच्या जीवनामध्ये कथा घडली ते उद्याच्या चरित्रामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. आणि हो मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टी ह्या श्रद्धेवर अवलंबून आहेत. आपली श्रद्धा, आपली निष्ठा या गोष्टींना विशेष महत्त्व प्राप्त करून देते. अभक्ताचं हे काम नाही आहे. ज्ञानी व्यक्तींनी या गोष्टींचा विचार करावा. जे या जन्मात आपल्याला चुकातनं बाहेर पडता येऊ शकतं त्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरूंची सेवा करून जीवन कृतार्थ करावं. श्रीराम.